नमस्कार, मी मिलिंद लोहार. मी कोडोली गणातून आज अर्ज दाखल केलेला आहे. तसेच आता कोडोली परिसरामध्ये नागरिकांना होणाऱ्या समस्या ह्या गेल्या 2 वर्षापासून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही प्रॉब्लेम्स होते त्याबद्दल आम्ही आवाज उठवला होता व त्या माध्यमातून आम्ही कामं देखील करून घेतली होती. व आता मी स्वतः नामनिर्देशन फॉर्म भरलेला आहे. आत्तापर्यंत मी गेल्या 2-3 वर्षापासून नव्हे तर 15 वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत होतो. पण आता मी स्वतः कोडोली गणातून फॉर्म भरून नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या भागामध्ये विविध अडचणी आहेत त्याला न्याय देण्याचं काम मी लवकरच करणार आहे. पुढचं विजन माझं असं असेल की या प्रभागामध्ये आत्तापर्यंत जी रखडलेली कामं आहेत, पाणी समस्या असतील, कचऱ्याच्या मोठ्या समस्या आहेत कोडोली भागामध्ये, त्या सोडवण्याचा प्रयत्न असेल माझा. तसेच रोजगार धंदे आणि जी आत्ता MIDCमध्ये तरुणांना जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे त्याच्यावरही देखील मी आवाज उठवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा. आणि नवीन तरुणांना नवनवीन संधी कुठे उपलब्ध होतील याचा माझा प्रयत्न असेल. काय लढावीशी वाटत आहे आणि काय कारण आहे नेमकं, कशासाठी तुम्ही तुमचं हे पाऊल उचललेलं आहे? निवडणूक लढावीची आम्हाला वाटत आहे कारण आत्तापर्यंत मी पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून आहे. मात्र आत्ताची जी राजकीय स्थिती पाहता मला असं वाटतं की नवीन तरुणांनी सुद्धा सगळ्यांनी उतरलं पाहिजे की जी पक्षाकडनं ज्या गोष्टी होत आहेत ते आता सर्वच लोक बघत आहेत जे काही आहे ते. मात्र आत्ताच्या नवीन तरुणांनी भले अपक्ष असू द्या पण त्यांनी उतरलं पाहिजे. का तर आत्ताच्या सगळ्या ह्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या मांडण्यासाठी सध्या सगळेच राजकीय नेते त्यांना हव्या अशा गोष्टी मिळवून देत नाही आहेत. नुसती आश्वासनं देणं आणि त्या प्रत्यक्षात उतरवणं हे कमी होतं आहे. यामुळं मला असं वाटलं की मी स्वतः एक तरुण म्हणून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभं राहावं.